पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आलेले नूतन आमदार देवेंद्र राजेश कोठे यांच्या समाजकार्याची अभिव्यक्ती, त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. देवेंद्र कोठे हे सध्या पद्मशाली समाजातून एकमेव आमदार आहेत. सत्कार कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम अध्यक्षस्थानी होते. सचिव दशरथ गोप यांनी प्रास्ताविकेतून संस्थेची स्थापना, त्यावेळचे अनेक प्रश्न, उद्योगांची भरभराटी या सगळ्या गोष्टींना 150 वर्ष आणि अलीकडेच 30 वर्षात समाजाचे फार नुकसान होत आहे. रोजगारासाठी मुले बाहेरगावी जात आहेत. याचे कारण म्हणजे उद्योग व्यवसाय सोलापुरात नाहीत. आज तुमच्या समोर समाज ऋण फेडण्याची मोठी संधी आली आहे, तर तुमच्या वतीने समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे असे सांगितले. सत्कारमूर्ती आमदार देवेंद्र कोठे यांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते सत्कारमूर्ती नूतन आमदार देवेंद्र कोठे यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार दाखल नूतन आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या मनोगतातून असे व्यक्त केले की सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलो. संस्थेच्या वतीने आज जो सत्कार सोहळा झाला आहे तो मी एक कौटुंबिक सोहळा समजतो. याचा मला अभिमान सुद्धा आहे. माझे तसे ऋणानुबंध सुद्धा या संस्थेशी आहेत. संस्थेने आजपर्यंत चांगले कार्य केले आहे. समाजासाठी शाळा सुरू केल्या, परंतु शाळा टिकवणे आणि त्याचे विस्तारीकरण करणे फार मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. माझे आजोबा तात्यांनी मला सांगितले होते की समाजातील मुलांना पश्चिम भागातील शाळांमध्ये प्रवेश मिळत नव्हता, त्यामुळे समाजाला शाळा सुरू कराव्या लागल्या. आज या संस्थेत पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. यापुढे मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करावा. मी तुमच्या बरोबर आहे. आता मोठे स्वप्न बघू आणि त्यासाठी प्रयत्न करू, असे संस्थेचे सचिव दशरथ गोप यांना निर्देश करून सांगितले. अध्यक्षीय समारोपात अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी आपल्या मनोगतातून बोलताना संस्थेला गेल्या 85 वर्षात समाज आणि राजकारणातून अनेक मोठ्या व्यक्ती जसे माजी राज्यमंत्री अॅडव्होकेट कैलासवासी रामकृष्ण पंतबेद, माजी खासदार गंगाधर कुचन, माजी खासदार कैलासवासी धर्मण्णा सादुल, माजी आमदार नरसी याडम अशा व्यक्ती लाभल्या. आज विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आणि अडचणी आहेत. अशा समस्यांचे निराकरण व्हावे, तसेच संस्था संचलित अंतर्गत अनेक शाळांच्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवाव्यात असे निवेदन दिले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम, शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली, विश्वस्त सर्वश्री पांडुरंग दिड्डी, दिनेश यन्नम, व्यंकटेश आकेन, संगीता इंदापुरे, गणेश गुज्जा, नरेश श्रीराम, संस्था संचलित मुख्याध्यापक युवराज मेटे, गीता सादुल, शारदा गोरट्याल, श्रीनिवास चिप्पा, अजिता पिल्लई, रसिका किल्लेदार, पुलकेशी संगा, व्यंकटेश पोटावत्ती, नागेश खुने, मंजुळा कुळक्याड, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, बाळकृष्ण गोटीपामूल, उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम, मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल यांनी उपस्थितांचे आभार मानले. सरकार पत्र देऊन जर शाळा प्रवेश देत असेल तर तात्यांनी निर्णय घेतला की स्वतःची शाळा काढायची, आणि त्यावेळी शिक्षण क्षेत्रात काम करणारे के भोगीशन सर असतील, डॉक्टर निर्मल कुमार फडकोले सर असेल, अनेक विचारवंतांना सोबत घेऊन त्यांनी संभाजीराव शिंदे विद्यामंदिराची निर्मिती केली. कुठेतरी हे साम्य या संस्थेची सुद्धा आहे. 100-125 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी ही संस्था काढली, परंतु मला एक वाटतं की साहेब काढणं सोपं आहे, चालवणं फार अवघड आहे. त्यासाठी मी तुमचं खूप अभिनंदन करतो की जुन्या लोकांनी काढलेलं आहे, परंतु बदलत्या परिस्थितीत पालकांची मानसिकता बदलली आहे, शासनाचे धोरण बदलले, शासनाचे नियम बदललेत. या सगळ्या कालखंडात सुद्धा आपण ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवता, आणि ह्या संस्थेचा विस्तार होताना सर्व सोलापूरकर पाहतायत. मागच्या वर्षी सीबीएसई नवीन शाळा तुम्ही नव्याने सुरू केली, यासाठी तुमच्यासह सर्व संचालक मंडळाचं मी मनापासून कौतुक करतो. गेल्या 50 वर्षात होऊन गेले, पण गेल्या 30 वर्षापासून दादा आपला समाज एवढी मोठी लोकसंख्या असून आणि आपण एवढं सोलापूरचा वैभव्य होण्यासाठी सर्वांचा सहभाग असून सुद्धा आपण मागं पडत राहिलो. कारण त्याला अनेक कारण होते. काहींना आपलं समाजाचं नजरच लागलं होतं, केवढा उंचवलेत की सोलापूरचा महापौर सुद्धा आपल्या भागातून होतो. पण कालांतराने मी म्हटल्यासारखं 25-30 वर्षापासून आपल्या समाजाचं प्रगती फुटलेलं आहे. राजकीय आपल्या चुकीच्यामुळं
पण पक्षीय बदलाबदलमुळे अनेक कारणामुळे आपण या वंचित राहिलो समाजाचा प्रतिनिधित्व देण्यासाठी. आणि आपण काही ना काही आपल्याला सर्व समाज दुरावत चाललं होतं. आणि उद्योगधंदे योगायोगाने उद्योगधंद्यात सुद्धा आर्थिक मंदी येऊन उद्योगधंदे आणि अनेक स्थलांतर. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.